ग्रासिम इंडस्ट्रीजने त्यांचे क्वार्टर 4चे रिझल्ट अनाऊन्स केलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांचे नंबर जे आहेत या क्वार्टरचे अतिशय चांगले राहिले आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. त्यामुळे मार्केटने या स्टॉकवरती पॉझिटिव्ह रिॲक्ट केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि हा स्टॉक जवळजवळ आज मार्केट ओपन होता 3 ते 4% आपल्याला वाढताना पाहायला मिळाला. तर या क्वार्टरमध्ये त्यांचा जो पॅट होता प्रॉफिट आफ्टर टॅक्स 31% वाढून जवळजवळ इथे 2041 कोटींवरती पोहोचला पाहायला मिळतोय. त्यानंतर बिल्डिंग मटेरियल्स, फायनान्शियल सर्व्हिसेस तसेच सेल्युलोसिक फायबर्स या व्यवसायांमध्ये कंपनीने चांगल्या प्रकारची कामगिरी केली असल्याकारणाने त्याचा फायदा इथे आपल्याला होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे बघायचं झालं तर जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये कंपनीचा जो कन्सोलिडेटेड रेव्हेन्यू होता तो 15% वाढून इथे आपला 51,101 कोटींपर्यंत पोहोचलेला पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढे इबिट्टा बघायचं झालं तर इबिट्टामध्ये 22%ची वाढ झालेली आहे, तो देखील विक्रमी झालेला आहे, जवळजवळ 8,011 कोटींपर्यंत इथे गेलेला पाहायला मिळतोय. आणि हे सगळं कंपनीने मित्रांनो त्यांच्या अर्निंग स्टेटमेंटमध्ये ही माहिती दिलेली आहे. तसेच कंपनीने इथे डिव्हिडंड देखील जाहीर केलेला आहे. ₹2 फेस व्हॅल्यू असलेल्या प्रत्येक इक्विटी शेअरवरती ₹10 कंपनी डिव्हिडंड देणार आहे. याच्यामुळे सुमारे 781 कोटींचा कॅश आउटफ्लो आपल्या इथे पाहायला मिळणार आहे. तर अशा प्रकारची अपडेट होती मित्रांनो. तर इथे प्रश्न असा एक उभा राहतोय की आता या स्टॉकमध्ये तुम्हाला जर ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर फक्त एवढ्या अपडेटवरती अवलंबून राहून चालणार आहे का? तर नाही मित्रांनो. त्यासाठी आपण या स्टॉकचं आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टरवरती कंप्लीट ॲनालिसिस करणार आहोत. म्हणजे त्याच्या बेसवरती आपण हे नक्की ठरवू शकतो की हा स्टॉक तुम्हाला ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही. त्याच्यामुळे आपली व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. कारण की जेव्हा पण असे लेटेस्ट न्यूज असतात, काही अपडेट्स असतात, त्याच्याबद्दल आम्ही व्हिडिओ बनवतो तर त्याचे अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळणं, नोटिफिकेशन वेळेवरती मिळणं गरजेचं असतं. कारण की वेळेवरती एखाद्या स्टॉकमध्ये तुम्ही डिसिजन घेतला तर नक्की तो तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. तर चला आपल्या मेन व्हिडिओला आपण आता सुरुवात करूयात. तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघणार आहोत. तर त्यातला सगळ्यात पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा. तर याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजते. त्यानंतर दुसरा फॅक्टर ते म्हणजे व्हॅल्युएशनचा. त्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं की आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्यानंतर तिसरा फॅक्टर म्हणजे फायनान्शियलचा. त्याच्यामध्ये आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो. त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते आहे का, ती माहिती आपल्याला त्यातनं कळते. त्यानंतर चौथा आणि शेवटचा फॅक्टर आपला असतो तो म्हणजे चार्टचा. तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती आपण मित्रांनो याच्यामध्ये पाहणार आहोत. तर जो आपला पहिला फॅक्टर्स आहे फंडामेंटलचा, त्याच्यामध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळतील. याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं. त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं. तर याच्यामधला सगळ्यात आपला पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROCE, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट मिळवलं आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 8.07 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट मिळवलं आहे ते आपल्याला कळते. तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 5.05 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे डेट टू इक्विटी, म्हणजेच कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातनं समजते. तो रेशो 1 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि ते आपला 2.20 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ते आपल्या यातनं समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपल्याला 1.98 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहिला आहे ते आपल्याला समजते. तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 20 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट जो आहे तो खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 0 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. पुढे फ्री कॅश फ्लो, त्याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये ॲक्च्युअलमध्ये कॅश शिल्लक राहते आहे का ते आपल्याला समजते. तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 1 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. त्यानंतर पुढचं म्हणजे अल्टिमेट झेड स्कोर. आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं. आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काहीशे पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलेच संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे. तर तो रेशो 2.8 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 1.32 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट जो आहे आपण स्ट्रॉंगली निगेटिव्ह आपण याला बोलू शकतो.
त्यानंतर प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते. आता तो रेशो आपला 5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि ते आपला 0 पाहायला मिळतो, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय. पुढे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. त्याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते 2.66 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय. आता इथे ओव्हरऑल आपण रेटिंग बघितली मित्रांनो, तर फक्त 2ची रेटिंग आली आहे. म्हणजे फंडामेंटल्स किती वीक आहेत त्यातून आपल्याला समजलेलं आहे. त्यामुळे हा स्टॉक आपला रेड झोनमध्ये गेला आहे. त्याच्यामुळे या स्टॉकपासून आपण पूर्णपणे लांब राहणार आहोत अद्याप तरी, कारण की आता पहिला फॅक्टर आपला झालेला आहे, तो फॅक्टर आपला वीकमध्ये पाहायला मिळतोय. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे आपला व्हॅल्युएशनचा. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी इथं पाहायला मिळतो 28.8 आणि स्टॉकचा पी आहे 41.6. पी इथं आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. पेग रेशो 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि पेग रेशो तर निगेटिव्हमध्ये आहे बघा, -4.42. त्यानंतर इबिटा 18च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा 11.5 आहे. इबिटा चांगला पाहायला मिळतोय. पीबी रेशो 6च्या आतमध्ये पाहिजे आणि ते 1.98 आहे. पीबी रेशो देखील चांगला आहे, परंतु पी खूपच जास्त पाहायला मिळतोय. आणि पेग रेशो मित्रांनो निगेटिव्ह असल्या कारणाने हा जो व्हॅल्युएशनचा जो फॅक्टर आहे तो आपण इथे वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. दोन्ही फॅक्टर आपल्या इथे वीकमध्ये पाहायला मिळाले, फंडामेंटल देखील आणि व्हॅल्युएशन देखील. आता तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट शीट ओपन करूया. आता P&Lमध्ये जर आपण त्यांचा सेल्स बघितला 2015चा, तर सेल्स होता त्यांचा 31,734 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता 2026मध्ये झालेला आहे 1,75,431 करोड. आणि मध्ये इयर ऑन इयर जर बघितलं आपण, तर इयर ऑन इयर देखील आपल्याला चांगल्या प्रकारची ग्रोथ जी आहे ती सेल्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट जर आपण इथे बघितला मित्रांनो, तर ज्याप्रमाणे सेल्स वाढला आहे त्याप्रमाणे ते नेट प्रॉफिटमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत नाही आहे. कुठेही आपला कन्सिस्टन्सी पाहायला मिळत नाही नेट प्रॉफिटमध्ये. हां, आपण 15मध्ये बघितलं तर 2,582 करोडचा नेट प्रॉफिट होता, तो वाढून आता 26मध्ये 10,300 करोड झालेला आहे. परंतु कन्सिस्टंटली ग्रोथ होणं गरजेचं असतं मित्रांनो, कन्सिस्टंटली नेट प्रॉफिट वाढणं गरजेचं असतं. आता इथे आपण नीट जर बारकाईने बघितलं तर बघा 15 ते 17मध्ये आपला इयर ऑन इयर नेट प्रॉफिट वाढताना पाहायला मिळाला आहे. 18मध्ये तो 4,246 वरून डाऊन होऊन 3,788 झालेले तर पाहायला मिळतोय. त्यानंतर 19मध्ये तो पुन्हा डाऊन झाला 2,745च्या आसपास. त्यानंतर 20मध्ये तो वाढला आहे 6,639 करोड, कारण की अदर इन्कम जो होतं मित्रांनो तो इथं वाढलेला आहे, त्याच्यामुळे नेट प्रॉफिट इथं वाढताना पाहायला मिळाला. त्यानंतर 21मध्ये सेमच रेंजमध्ये राहिला होता. त्यानंतर 22मध्ये पुन्हा वाढला 11,206 करोड. परंतु यानंतर जर आपण बघितलं 22 नंतर, तर 23 पासून 25पर्यंत कंटिन्यू आपला त्याच्यामध्ये इयर ऑन इयर आपला नेट प्रॉफिट जो आहे तो कमी होताना पाहायला मिळतोय. आणि आता 2026मध्ये आपल्या इथे 10,300 असा वाढलेला पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे हा फायनान्शियलचा फॅक्टर आहे मित्रांनो, तो देखील आपल्याला वीकमध्येच पाहायला मिळतोय. पहिले तिन्ही फॅक्टर आपल्या इथे वीकमध्ये पाहायला मिळाले आहेत. आता आपला शेवटचा फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा. त्यासाठी आपण आता चार्टवर जाऊया. तर आता इथे आपण चार्टवरती मंथली टाइम फ्रेम ओपन केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, लास्ट 2 महिन्यामध्ये चांगल्या प्रकारची ग्रीन कॅन्डल इथे तयार झालेली पाहायला मिळते आणि या महिन्यामध्ये स्टॉक जवळजवळ 12 ते 13% इथे वाढलेला आहे. आता जो प्रिव्हियस हाय जो होता मित्रांनो, तो हाय स्टॉकने ब्रेक केलेला आहे आणि तो हाय ब्रेक करून वरती आपल्याला क्लोजिंग देखील चांगल्या प्रकारची पाहायला मिळत आहे. आता असंच अप ट्रेंड कंटिन्युएशनमध्ये राहिलं तर पुढचे टार्गेट्स काय राहतील तुम्हाला एक स्टडीसाठी मी देऊन ठेवतो. त्यासाठी आपली एक स्ट्रॅटेजी मित्रांनो, त्या स्ट्रॅटेजीने आपण हे टार्गेट्स काढत असतो. आता इथे पहिला टार्गेट जो आहे तो आपल्या इथे पाहायला मिळतोय, जो ऑलरेडी अचीव्ह झालेला आहे बघा 3,189च्या आसपास. त्यानंतर सेकंड टार्गेट जो आहे तो 3,374च्या आसपास पाहायला मिळते आणि तिसरा टार्गेट जो आहे तो 3,710च्या आसपास आहे. अशा प्रकारचे 3 टार्गेट्स आहेत मित्रांनो, याच्यावरती तुम्ही स्टडी करू शकताय. आणि शॉर्ट टर्म पिरियडसाठी जायचं ॲनालिसिस करायचं झालं मित्रांनो, तर त्यासाठी आपल्याला डेली टाईम फ्रेमवरती जावं लागेल. त्यासाठी आपण हा डेली चार्ट ओपन करून घेऊया. हे पहा, इथे तुम्ही पाहू शकताय आज आपल्याला इथे गॅपअपने स्टॉक ओपन होताना पाहायला मिळाला. 3 ते 4% वरती स्टॉक ओपन झाला होता आणि आता जवळजवळ 6% पर्यंत वाढलेला इथे पाहायला मिळतोय. आता समजा हे अपट्रेंड असं कंटिन्यूस राहिलं तर वरती तुम्हाला चांगल्या प्रकारची रॅली पाहायला मिळेलच, परंतु मार्केटमध्ये ग्लोबल लेवलला अनसर्टिनिटी आहे, त्याच्यामुळे एखादी बॅड न्यूज या स्टॉकवरती इम्पॅक्ट पाडू शकते आणि पुन्हा जर इथून करेक्शन आलंच तर सपोर्टसाठी तुम्हाला काही लेवल देऊन ठेवतो. आता पहिला नियरबाय सपोर्ट जो असणार आहे आपला इथे एक 2,880च्या आसपास आहे. त्यानंतर हा जर ब्रेक झाला तर सेकंड सपोर्ट तुमचा राहणार आहे 2,726च्या आसपास आणि त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो सपोर्ट आहे तो इथे आपल्याला एक 2,506च्या आसपास पाहायला मिळत आहे. आता या स्टॉकमध्ये समजा कोणी न्यूज बेस जर एंट्री केली असेल तर त्यांच्यासाठी सपोर्ट जे आहे ते ऑलरेडी मी इथे दिलेले आहेत, ते तुमचा स्टॉप लॉस म्हणून तुमचं काम करणार आहे. त्यानंतर समजा तुम्हाला ही पूर्ण रॅली एन्जॉय करायची असेल, अपट्रेंड असंच कंटिन्युएशन राहिलं तर जे स्विंग लो तयार होणार मित्रांनो, त्या स्विंग लोवरती तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला ट्रेल करत करत पूर्ण रॅली जी आहे ते एन्जॉय करायची आहे. हे सगळं मी सांगतो मित्रांनो, जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत ज्यांनी ऑलरेडी या न्यूज बेस स्टॉकमध्ये एंट्री केली असेल तर त्यांच्यासाठी. आता या स्टॉकवरती मित्रांनो माझा जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे.
कारण की मित्रांनो आपले 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स होते ते 4 मधले तिन्ही फॅक्टर आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळाले. फंडामेंटल देखील वीक आहेत, व्हॅल्युएशन देखील वीक आहेत आणि फायनान्शियल देखील आपले वीक पाहायला मिळाले. फक्त चौथा फॅक्टर होता तुम्ही चार्टचा, जो आपल्या इथे चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतोय. परंतु फक्त चार्टवरती पाहून आपण स्टॉकमध्ये एंट्री करणार नाही आहोत मित्रांनो. न्यूज देखील पॉझिटिव्ह आली आहे, चांगल्या प्रकारचं एक्सपान्शन कंपनी करत आहे. क्वार्टर 4चे रिझल्ट देखील चांगल्या प्रकारचे आलेले आहेत. खूप साऱ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु ओव्हरऑल आपल्या फॅक्टर्समध्ये स्टॉक बसत नाही तोपर्यंत आपण स्टॉकमध्ये एंटर करत नाहीत मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही सेफ ट्रेडर असाल, कन्झर्वेटिव्ह असाल तर या स्टॉकपासून लांब राहा मित्रांनो. मार्केटमध्ये खूप सारे असे स्टॉक्स आहेत ज्याच्यावरती आपण ऑलरेडी ॲनालिसिस केलेलं आहे. तुम्ही आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सगळे स्टॉक बघू शकता. त्याच्यामध्ये जे फंडामेंटल तुम्हाला स्ट्रॉंग स्टॉक वाटतात त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच एंट्री करू शकताय. सध्या तरी या स्टॉकमध्ये तुम्हाला लांब राहायचं आहे. तरी अशा प्रकारची माहिती मित्रांनो ज्या पद्धतीने तुम्हाला ती एक्सप्लेन केली गेलेली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसेच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण असे नवीन आम्ही अपडेट्स तुमच्यासाठी घेऊन येतो, न्यूज तुमच्यासाठी घेऊन येतो, त्याचे अपडेट्स तुम्हाला त्वरित मिळून जातील आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.